नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण मराठीची प्रथम घटक चाचणी परीक्षा 2025-26ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील, उदाहरणार्थ हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र, तर त्या पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. तत्पूर्वी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण इयत्ता 7वी मराठीची घटक चाचणी क्रमांक 1ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित अभ्यासू. इयत्ता 7वी मराठी प्रथम घटक चाचणी 2025, गुण 20, वेळ 1 तास. आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातला विभाग 1 मधील सर्व धडे या ठिकाणी या परीक्षेला विचारले जातील. त्यातला पहिला प्रश्न, पुढील आकृत्या पूर्ण करा. स्वप्न विकणाऱ्या माणसाजवळील गाठोड्यातील वस्तू. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. स्वप्न विकणारा माणूस या पाठावर आधारित. काजू, बदाम, किसमिस, वेलदोडे, सुपारी, खारीक, खोबरे यासारख्या वस्तू लिहायच्या त्या ठिकाणी. त्यानंतर दुसरं, स्वप्नाविषयी इतरांचे मत. स्वप्नांना भलतेच तुच्छ लेखणे, भलती सलती स्वप्ने पाहू नये, स्वतः आदर्श बनून वावरावे, स्वप्नाळू वृत्ती घातक असते. यासारखी मतं लिहायची. या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीत व्यवस्थित लिहून ठेवा, म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवायला मदत होईल. स्वप्न विकण्याचा आजार, गुडघेदुखी. बैलांचे खाद्य, पाचुंद्यातील सरमळ. ऊस तोडणी कामगारांच्या मुलांची शाळा, साखर शाळा. त्यानंतर प्रश्न दुसरा, पुढील अर्थाच्या कवितेतील ओळी लिहा. 3 गुणांसाठी. 1. क्षणात पाऊस पडतो तर क्षणात ऊन पडते. उत्तर, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. त्याचा अर्थ लिहायचा आहे आपल्याला. दुसरं, झाडांवर घरांवर कोवळे ऊन पडते. त्याचं उत्तर, तरु शिखरांवर उंच घरांवर पिवळे ऊन पडते. कवितेच्या ओळी लिहायच्या आहेत. तिसरं आहे, साखर शाळा कोणत्या मुलांसाठी असते. उत्तर आहे, ऊस तोडणी कामगारांच्या मुलांसाठी साखर शाळा असते. त्यानंतर पुढचा प्रश्न तिसरा, समानार्थी शब्द लिहा. 2 गुणांसाठी. प्रांत, प्रदेश. मती, बुद्धी. आठवण, स्मरण. वृत्ती, स्वभाव. पुढचा ब भाग, वचन बदला. स्वप्ने, स्वप्न. डोंगर, डोंगर. दऱ्या, दरी. महिने, महिना. प्रश्न चौथा, विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लावा. 2 गुणांसाठी. बघा, कंसामध्ये काही शब्द दिले आहेत. लवकर, उशिरा. पुढे, मागे. दूर, जवळ. शेवट, सुरुवात. यासारख्या जोड्या लावायच्या आहेत. ब भाग आहे वाक्प्रचारांसाठी. 4 गुणांचा हा प्रश्न आहे. बघा व्यवस्थित. माघारी फिरणे. त्याचा अर्थ आहे परत येणे. उत्तर, राघव सहलीहून माघारी फिरला. त्यानंतर दुसरं आहे हातभार लावणे. अर्थ आहे मदत करणे. उत्तर,
विशाल नेहमी आपल्या आईबाबांना कामात हातभार लावतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीची मराठी विषयाची घटक चाचणी क्रमांक 1ची प्रश्नपत्रिका किंवा आकारिक घटक चाचणीची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते सुद्धा कमेंट करून सांगा. थँक्यू.